नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना, भाग 8वा. सद्गुरु स्तवन, ओवी 7वी. गुरुमाऊली आपल्या बालकाचा मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत कसा प्रवास घडवून आणते त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहेत. 17 वियेचे स्तन्य देसी, अनुहाताचा हल्लरोगासी, समाधी बोधे निजविसे बुझावणे. 17वी जीवनकला रूपी व्योमचक्रातील चंद्रामृत रूपी दूध देतेस आणि अनाहत ध्वनीचे गाणे गातेस आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपी निजवतेस, म्हणजे स्थिर करतेस. योगशास्त्रातील शेवटचा टप्पा भक्त कसा गाठतो ते ज्ञानदेवाने 17 वियेचे स्तन्य देसी या चरणातून व्यक्त केलेले आहे. कुंडलिनी या नावाने प्रसिद्ध असलेली पराशक्ती प्रत्येक जीवमात्राच्या ठिकाणी मूलाधार चक्री सुप्त रूपात वास करत असते. देहात मूर्धास्थानी असणाऱ्या सहस्रार चक्रामध्ये भगवान शिव स्वसुखात निमग्न असतात व मानवी जीवन सचेत राहण्यासाठी तेथून अमृताचा झरा सर्व शरीरात झरत असतो. कुंडलिनी मूलाधार चक्री अधोमुख असल्यामुळं तिला ते अमृत प्राप्त करून घेण्यासाठी ऊर्ध्वमुख व्हावं लागतं. ऊर्ध्वमुख झालेली कुंडलिनी जेव्हा सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते तेव्हा जीव ब्रह्मैक्य अनुभवास येते, असा योगशास्त्राचा सिद्धांत आहे. मूर्धास्थानी असणाऱ्या अमृत स्रवणाऱ्या या भागाला योगशास्त्रात चंद्रामृताचे तळे अथवा 17वी जीवनकला असं म्हटलेलं आहे. प्रश्नोपनिषदात पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, अंतःकरण पंचक व प्राण मिळून 16 कलाने युक्त असा पुरुष म्हणजे आत्मा असं सांगितलेलं आहे आणि त्याचा स्वरूपानुभव, त्याचा आनंद ही 17वी कला असं म्हटलेलं आहे. माता जसे स्तन्य पाजून आपल्या बालकाचे पोषण करते त्याप्रमाणे श्री गुरूंच्या कृपेमुळे साधक भक्ताला ही 17वी जीवनकला प्राप्त होते. म्हणून ज्ञानदेव 17 वियेचे स्तन्य देसी असं म्हणतात. हे स्तन्य प्राप्त झाल्यावर शिष्य आपल्या मूळ अवस्थेत स्वानंदात राहू लागतो, कारण मूळ नादाशी गुरुदेवांनी शिष्याची गाठ घालून दिलेली असते. 3.5 मात्रांनी युक्त अशा ओंकाराच्या महानादाचे संगीत अनाहत ध्वनीच्या रूपात शिष्याला ऐकू येतं. जणू गुरुमातेने ही गायलेली अंगाईच असते. अशा प्रकारे गुरुदेव आपल्या शिष्याला समाधी सुखात निजवतात. भक्त साधक गुरु कृपेचे त्यांच्या प्रेमाचे पांघरुण घेऊन निसतो. त्या पांघरुणाची सुखद ऊब अशी आहे की त्या समाधी बोधात निजलेल्या त्याला ते पांघरुण काढून उठावसं वाटणारच नाही. माता आपल्या हाताचा पाळणा करून मांडी हलवून बालकाला निजवत असते. त्यामुळे तिच्या त्या वत्सल स्पर्शाची जाणीव, तिचे अस्तित्व त्या बालकाला सतत होत असतं. मध्येच मांडी हलायची थांबली तर बाळाने डोळे उघडून पाहावं, आपली आई आपल्या जवळ आहे याची खात्री करून घ्यावी व पुन्हा सुखाने डोळे मिटावेत. तसे भक्त सुद्धा श्री गुरूंचे सान्निध्य अनुभवत राहतो. हा भाव या ओवीतील बुझावणे या शब्दात साठवलेला आहे. मनुष्य जेव्हा गाढ झोपतो तेव्हा त्याला आनंदाचा लाभ होतो. तेव्हा खरं तर तो स्वरूपी तल्लीन झालेला असतो, पण अजाणतेपणे श्री गुरु मात्र आपल्या या बालकाला पाळण्यात घालून झोके देत या समाधी सुखाचा अनुभव देतात, ऐक्य प्राप्त करून देतात. हाच अनुभव सर्व संतांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलेला आहे. स्वामी स्वरूपानंद आपल्या संजीवनी गाथेमध्ये म्हणतात, स्वरूपी लागली अखंड समाधी, आटली उपाधी अविद्येची. सद्गुरु कृपेने आपल्याला सहज समाधीचा कसा लाभ झाला ते स्वामींनी संजीवनी गाथेत सांगितलेले. भक्ती योगाच्या 12व्या अध्यायाला सुरुवात करताना ज्ञानदेवाने प्रस्तावनेच्या पहिल्या 7 ओव्यात गुरुमाऊली आपल्या शिष्याला योगसुखाचे सोहळे कसे प्राप्त करून देते त्याचे वर्णन केलेले. त्यामुळे भक्ती मार्गाची श्रेष्ठता वाढली आहे. हा अनुभव सोहळा त्यांनी गुरूंवर माऊलीचे रूपक करून चित्रित केलेला आहे. येथे शिष्य हा मातृभावाने गुरूंना शरण गेलेला आहे, त्यांच्या कृपेवर पोचला गेलेला आहे आणि गुरु शिष्य प्रेमाने भारावलेले आहेत. शिष्य गुरुकृपेमुळे जीव ब्रह्मैक्य अनुभवतो, परंतु येथे सर्व कर्तृत्व हे गुरुदेवांचं असतं. द्वित्व राखून या एकपणाच्या सुखानुभूतीचे वर्णन त्यांनी केलेले आहे. गुरुमाऊली शिष्याला कशी रिझवीत असते ते आधारशक्ती रूप मांडीवर झोपवणे, पाळण्यात घालून झोके देणे,
मनपवनाची खेळणी देणे, आत्मसुखाची बाळलेणी लैव पिणे, 17वीचे स्तन्य देणे, या बाळाला निजवताना अनाहताचे संगीत गाणे व समाधी सुखात निजवणे, अशा रूपकाने लौकिक मातेशी त्यांच्या कृतीचा संबंध जोडलेला आहे. अशा प्रकारे ज्ञानदेवाने भक्तीच्या योगे शिष्याला योगमार्ग सुखकर व सहज होतो असं सांगितलेले. 6व्या अध्यायातील ऊर्ध्वमुख झालेल्या कुंडलिनीच्या शिरा ओलपणे, मांसल भाग खाऊन टाकणे वगैरे वर्णनात जी एक भयानकता आली होती, त्याच कुंडलिनीचे ऊर्ध्वगमन या अध्यायात गुरुस्तवनाच्या रूपाने सुखकर झालेले. गुरुकृपेने ही कुंडलिनी शक्ती येथे बागडताना दिसते. एकूण गुरुकृपेमुळे सर्व काही साध्य होते, हा या गुरुस्तवनाचा आशय आहे. आणि ही गुरुकृपा एकनिष्ठ भक्तीमुळेच प्राप्त होते. या निमित्ताने भक्ती म्हणजे काय तेही पाहिलं पाहिजे. भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन देवदर्शन घेणं आहे का? दगडातही देव दिसत असेल तर मनुष्यात का दिसू नये? देव फक्त देवळापुरताच मर्यादित आहे का? देवळातील देव हे तर प्रतीक आहे, तो सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे असा अनुभव घ्यावायस हवा. किंवा टाळमृदुंगांच्या गजरात नृत्य करत नाम घेणे म्हणजे भक्ती आहे का? किती हुल्लडबाजी आहे. नाम हे हृदयातून आले पाहिजे. नामोच्चारातून भगवंतांच्या बद्दलचं प्रेम पाझरलं पाहिजे, तरच ते खरं नामस्मरण म्हणता येईल. नाहीतर किती माळा ओढल्या याकडेच जर लक्ष असेल तर ते खरे नामस्मरण म्हणता येईल का? कबीर म्हणतात, करप करे अंगुरी गिनई मन धावई चहु ओर, जाही फिराया हरी मिले सो भया काठ की ठोर. माळ हातात पकडता व बोटांनी मणी मोजता, परंतु मन चारही दिशांना धावत आहे. परंतु जी माळ ओढून भगवंताची प्राप्ती होते त्या माळेचे स्थान वेगळंच असलं पाहिजे, कारण माळ तर लाकडाची असते. माल फेरत जुग भया पायन मन का फेर, करका मन का छांडी दे मन का फेर. माळ फिरवून फिरवून युग लोटली, पण मनाचं रहस्य काही कळून आलं नाही. मनाचं चांचल्य काही संपलं नाही. म्हणून हातातली माळ मनात सोडून द्या व मनाची माळ फिरवा, म्हणजे मन शुद्ध करा. तरच तो खरा जप, खरं नामस्मरण होईल. किंवा संतांनी रचलेले अभंग म्हणजेही भक्ती नव्हे. भक्ती म्हणजे भगवंतांच्या बद्दल हृदयातून प्रेम वाटलं पाहिजे. प्रेमन खेतव नीपजे, प्रेमन हाट बेकाई, राजा परजा जिस रुचे, सिरदे सोले जाई. भगवंतांची भक्ती अन्नाप्रमाणे शेतात उगवत नाही किंवा ती दुकानातही विकत मिळत नाही. राजा असो किंवा प्रजा असो, म्हणजेच कोणीही छोटा असो व मोठा असो, त्याला जर आवडेल तर तो समर्पण करून ही भक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. तेव्हा समर्पणशीलता ही भक्तीमध्ये मुख्य आहे. अभंग असे गायले पाहिजेत की म्हणणाऱ्याच्या व ऐकणाऱ्याच्या हृदयात प्रेमसागराचा कल्लोळ उठला पाहिजे. किंवा भक्ती म्हणजे पुराणातील भगवंतांच्या प्रेमकथांचं गायनही नव्हे, मनापासून भगवंतात विलीन होण्याची प्रक्रिया म्हणजे भक्ती. योगमार्गाचे काठिण्य भक्तीनं विरघळून जातं असं ज्ञानदेवांच्या या गुरुस्तवनात वाटत राहतं. हे ऐक्य गुरुदेवच आपल्या शिष्याला प्राप्त करून देतात. आता ते गुरुस्तवनाचा समारोप करून गुरुंना ग्रंथ सांगण्याची आज्ञा द्यावी अशी विनंती करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.